हिच्या मनात काळा बैरण आली बसून जोरावर. पहिलं म्हणाले, नंतर म्हणतात हिच्या मनात काळा बैरण, हिच्या मनात काळा बैरण कोणाच्या बसून जीवावर. तुला सांगतोय मुरलीधर, तुला सांगतोय मुरलीधर, तुझ्या तो बसल उरावर. कोणची गवळ बाकीचं घेत नाही मी, भक्त वगैरे गवळ सुंदर गायलाय, स्तवन पण सुंदर आहे, फक्त गवळ्यांची कट द्यायला पाहिजे का गवळणीची. बघा काय म्हणायचंय, हो मला पाठवलं जाणी तुझ्या मामाने बसायला उरावर. ऐका, मला पाठवलं पुतना मावशीचा विषय त्याने गायला. पुतना मावशीला कृष्णाला मारा कोणी पाठवली, कंस मामाने. पुरुष आहे तो, पुरुष आहे. विषय कसा दिलाय बघ, जाग्या बसून दिलाय, कसा बसलाय तरी बुद्धी नाही तकलेली अजून. बुवा बुद्धी तकलेली नाही अजून, कसा बसलाय बुद्धी तकलेली नाही अजून. उत्तर बघ कसं असतं, मला पाठवलं जाणी तुझ्या मामाने बसाया उरावर. अहो सांगतोय तुम्हाला खरं, अहो सांगतोय तुम्हाला खरं, या बाबा या भाच्यानं मामाचं फोडलंय बघावं घर. मला पाठवलं जाणी तुझ्या मामाने बसायला उरावर. पाठवलं जाणी तुझ्या मामाने बसायला उरावर. मला पाठवलं जाणी तुझ्या मामाने बसायला उरावर. मला पाठवलं जाणी तुझ्या मामाने बसायला उरावर. अरे पाठवलं जाणी, अरे सांगतोय तुम्हाला खरं, अरे सांगतोय तुम्हाला खरं, या भाच्यानं मामाचं पडलंय घर. मला पाठवलं जाणी तुझ्या मामाने बसायला उरावर. 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 अरे सांगतोय तुम्हाला खरं, अरे सांगतोय तुम्हाला खरं, या भाच्यानं फोडलंय मामाचं घर. मला पाठवलं जाणी तुझ्या मामाने बसायला उरावर. कंस मामाचं बघा मित्रांनो, जी पण काही असेल सांगता बघा, हे जे युद्ध आहे नाही का, शंकर पार्वतीचं आणि शक्तितुरेचं युद्ध आहे. हा शाब्दिक युद्ध आहे, शब्दावरती शब्दशः अर्थ कोणीही घेऊ नका. बुवांना सुद्धा त्याचप्रमाणे सांगण्याची एक विनंती आहे नाही का. काय म्हणायचं बघा, बुवा आल्यावरती खूप काही बोलले आणि त्याचप्रमाणे त्यांनी नाही का शेरो शायरी आणखी काय गणगवळ्यांचे नाही का, आणि तुझी प्रशंसा पण केली ते पण म्हण. हा बुवांची खरंच लाख लाख मनापासून धन्यवाद म्हणेल की या आजान बालकाला, या कलाकाराला त्याची दाद त्याच्याप्रमाणे दिली. बुवांचे खरंच मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. पण काय म्हणायचंय, रणांगणात आल्यावरती आम्ही एकमेकाचे शत्रू, बरोबर ना. इथनं खाली गेल्यावरती आम्ही मित्र. मग आम्ही एका आमच्या गाडीत बसून येतात. हा तुम्हाला सांगायची गरज नाही. काय म्हणायचं बघा, काय म्हणायचं बघा, काय म्हणायचं बघा, रडले रथी महारथी. शब्दावरती लक्ष द्या. रडले रथी महारथी त्या साऱ्यांना रडवलाय. रडले रथी महारथी त्या साऱ्यांना रडवलाय. अन्यायाला आपल्या लेखणीच्या जोरावर समाजासमोर येऊन तुडवलाय कुणी. रचला इतिहास माझ्या बापानी, सचिन बुवानी रचला इतिहास माझ्या बापानी, आणि तोच इतिहास कायम ठेवण्यासाठी जिवंतपणे हा सचिन बुवा घडवलाय. जिवंतपणे सचिन बुवा घडवलाय. काय म्हणायचं बघा. म्हणून बुवा ज्या आपण क्षेत्रामध्ये उतरतो नाही का, त्या क्षेत्राचा आपण परिपूर्ण अभ्यास करावा. आणि मी त्याप्रमाणे या क्षेत्रामध्ये अभ्यास करून थोडं तुमच्यापेक्षा भरपूर कमी म्हणेन, मी थोडं नाही म्हणेन, भरपूर कमी तुमच्यापेक्षा मी अभ्यास आहे नाही का. पण तो मटणाचा उद्या बकरा कापायचा आहे. हा बकरा हा उद्या, आज नाही, बकरा उद्या कापायचा आहे. आज गौरी आले, उद्या असतात, बकरा उद्या कापला जातो. देतो उत्तर द्या, उत्तर देतो. बुवाने विचारले बघा, बुवाने काय विचारलं की कोकणामध्ये गौरीला मांस मच्छी मटणाचं नैवेद्य का दाखवलं. बरोबर ना. काय म्हणताय. पण बुवा उत्तर आहे का, उत्तर जे पटलं तुम्हाला तर घ्या, नाहीतर सोडून द्या. पण
बिना शास्त्राचं बोलणार नाही, पट्ट्याला उत्तर देतोय. सांग त्याला काय म्हणायचं बघा. काय म्हणतात, गौरीला मटण मच्छीचं नैवेद्य का दाखवतात? ऐका उत्तर. माझ्या माहितीप्रमाणे बघा, माझ्या माहितीप्रमाणे प्रथेमागचं कारण असं आहे की पौराणिक कथेमध्ये पार्वतीचं शंकरासोबत लग्न झालं. बघा, गौराईचं शंकरासोबत लग्न झालं. ती जेव्हा माहेरी जायला निघाली तेव्हा शंकराने तिच्या सोबतीला आपले भूतगण पाठवले. सगळे देव पाठवले नाही, त्यांच्यासोबत भूत पण पाठवली तिच्या रक्षणासाठी, नाही का. गौराई जेव्हा माहेरी आली तेव्हा तिच्या आईला आणि माहेरच्या माणसाला खूप आनंद झाला. त्यांनी तिची पूजा केली, तिला गोडधोड खायला घाललं, तिचा चांगला पाहुणचार सुद्धा केला. पण गौराई बरोबर आलेल्या भूतगणांना सर्वजण विसरले. पण गौराई त्यांना विसरली नाही, कारण शंकराचे भूतगण असल्यामुळे त्यांना स्मशानात राहायची सवय आणि मांस मच्छी आवडत असे. त्यांची जर अडचण गौराईला समजली आणि त्यांच्यासाठी मांसाची तिने व्यवस्था केली. त्यावेळी मांसाहार वर्ज्य असताना सुद्धा तळागाळातील आपल्या माणसांसाठी तिची कळकळ होती. तिच्या माणसांना मांस मिळाल्यानंतरच तिने भोजन ग्रहण केलं. आणि या प्रसंगाची आठवण ठेवून बुवा जेव्हा गौरी घरी येतात तेव्हा तिच्या बरोबर भूतगण सुद्धा येतात आणि म्हणूनच मांस मच्छी मटणचं नैवेद्य दाखवतात. सचिन बुवाचा टोला आहे, सचिन बुवाचा टोला. तुझी दिवाले गाडी तुझी, म्हणून म्हणतोय. आणखी एक उत्तर साधं. काय म्हणायचं, कोकणामध्ये नद्या आणि नाले आणि समुद्र आहेत, बरोबर की नाही. तुम्ही मराठवाड्यात जा, तुम्हाला कुठे समुद्र वगैरे भेटणार नाही, पण कोकणामध्येच असे समुद्र आहेत जिथे मांस मच्छी वगैरे नाही का ज्याचं उत्पन्न होतं. पण मागच्या ज्या पौराणिक काळामध्ये आपल्या मागील पिढीला असं होतं की उत्पन्नासाठी नैवेद्यासाठी दुसरा पदार्थच नव्हता, बरोबर की नाही. नैवेद्यासाठी दुसरा पदार्थच नव्हता, आपला उत्पन्नच मांस मच्छी असायचा. म्हणून गौराईला मांस मच्छीचं मटण नैवेद्य दाखवतात. ऐका, पलीकडे जाऊन सांगतो, याच्या पलीकडं बुवा आवाज बसलाय, पलीकडे जाऊन सांगतो. मल्हारीला सुद्धा, विठ्ठलाला सुद्धा मांस मच्छीचा नैवेद्य देणारी माझ्याकडे कथा आहे. असं बोलायचं नाही. सचिन बुवा म्हणतात मला, हमारा काटा पाणी नाही मागेगा. माझ्याकडे अशा कथा आहेत. मल्हारीला सुद्धा नैवेद्य दाखवलेला आहे, विठ्ठलाला सुद्धा नैवेद्य मच्छीचा दाखवलेला आहे. अशा माझ्याकडे कथा आहे. म्हणून पहिला ठोका काय द्यायचं जा. तुझ्या बालपण. चला असू द्या, बुवानं पहिला टोळा. बुवा, या टोळ्याचं उत्तर द्या, अपेक्षित आहे तुमच्याकडून. काय म्हणायचंय बघा. सुज्ञानाचा निर्मळ झरा, हो भीमासारखा माणूस खरा, पुन्हा जन्म येईल का. काय म्हणायचं बघा. धनी हा माझा होता गराजा, धनी हा माझा होता गराजा, अहो जगायचं बदाम पिस्त्यावर. धनी हा माझा होता गराजा, जगायचं बदाम पिस्त्यावर, बायका पोराला विकून सस्त्यावर.
बघा बायका पोरांना विकून सस्त्यावर हा भिका मागतोय आता हा रस्त्यावर पोरांना विकून सस्त्यावर भिका मागतोय आता रस्त्यावर पोरांना विकून सस्त्यावर भिका मागतोय आता हा रस्त्यावर बायका पोरांना विकायला सस्त्यावर भिका मागतोय आता रस्त्यावर धनी हा माझा होता घराचा धनी हा माझा होता घराचा अवघा कायचा बदाम दिसत्यावर बायका पोरांना विकून सस्त्यावर भिका मागायचा आता रस्त्यावर बायका पोरांना विकून सस्त्यावर भिका मागायचा आता रस्त्यावर मियाची राणी हा भरते पाणी दुसऱ्याकडे राहून नोकर राहून नोकर दुसऱ्याकडे राहून नोकर मियाची राणी हा भरते पाणी दुसऱ्याकडे राहून नोकर दुसऱ्याकडे राहून नोकर दुसऱ्याकडे राहून नोकर मिळालं खातो उपाशी राहते खायला देईना भाकर खायला देईना भाकर खायला देईना भाकर सालेच हाल सुकलीच गाल सालेच हाल सुकलीच गाल हा दिवस करतो निस्त्यावर बायका पोरांना विकून सस्त्यावर बायका पोरांना विकून सस्त्यावर भिका मागतोय आता हा रस्त्यावर पोरांना विकून सस्त्यावर भिका मागतोय आता रस्त्यावर बायका पोरांना विकून सस्त्यावर भिका मागतोय आता रस्त्यावर बायका पोरांना विकून सस्त्यावर भिका मागतोय आता रस्त्यावर दिवसा रात्री म्हणण्यासाठी काढतो मेलेली प्रेत काढतो मेलेली प्रेत काढतो मेलेली प्रेत मुलीला मुलाला जाता नाही सोडली नाही रीत सोडली नाही रीत सोडली नाही रीत मनाला बरं हवाच कर मनाला बरं हवाच कर अहो चालेल त्याच्या गोष्टीवर पोटा पोरांना विकून सस्त्यावर पोरांना विकून सस्त्यावर भिका मागतोय आता रस्त्यावर पोरांना विकून सस्त्यावर भिका मागतोय आता रस्त्यावर पोरांना विकून सस्त्यावर भिका मागतोय आता रस्त्यावर बायका पोरांना विकून सस्त्यावर भिका मागतोय आता रस्त्यावर धनी हा माझा होता घराचा धनी हा माझा होता घराचा आवडता कायचा बदाम दिसत्यावर बायका पोरांना विकून सस्त्यावर भिका मागतोय आता रस्त्यावर बायका पोरांना विकून सस्त्यावर भिका मागतोय आता रस्त्यावर बायका पोरांना विकून सस्त्यावर भिका मागतोय आता रस्त्यावर हो बायका पोरांना विकून सस्त्यावर हा भिका मागतोय आता रस्त्यावर हरिश्चंद्र आणि तारा कोरोनामध्ये पण केली म्हणून सांगतो ऐका हे एक लावतोस नाही ते पहिलं चला फिरवा फिरवा नाही नको फिरवू नको फिरवायचं नाही गाणं लाव बेटा. हो बाई वाड्यावर या बुवा तुम्ही आता पाड्यावर या त्याला म्हणा त्याला वाऱ्यावर या वाऱ्यावर वाऱ्यावर या वाऱ्यावर या तिकडे काय गरम होतो तिकडे वाऱ्यावर या काय म्हणायचं बघा बुवान बघितलं बुवान पाहिलं तुम्ही बुवाना चांगला मजबूत असा बांड आहे बरोबर नाही बुवाची मस्त चांगली तब्येती नाही आणि मी आपला बारीक काय म्हणायचं बघा काय म्हणायचं बघा अरे हा पहिलवान पण मी बुद्धिवान हा पहिलवान मी बुद्धिवान फसवीन याला मी डाव करून मी दिसायला बारका त्या खारी सारखा ठेवीन जाळ्यात आज धरून
लावा हुजूर घेऊन सार, लावा हुजूर घेऊन सार, तरी येईन चढाई करून करून करून. आणि जर चढाई करून आलं बुवा तर जाईल मी दान मारून, जाईल मी दान मारून, जाईल मी दान मारून, जाईल मी दान मारून, दान मारून, जाईल मी दान मारून, जाईल मी दान मारून, जाईल मी दान मारून. जाईल असं गाणं मारून, गाणं मारून, असं गाणं मारी, असं गाणं गाणं, असं गाणं मारी. शब्दांचा खेळ करायला मला शिकवायचा नाही. बुद्धी घाण ठेवली नाही, आवाज बसलाय, आवाज बसलाय. बुद्धी घाण ठेवलेली नाही कुणाकडं, सावकाराकडे ठेवून नाही आलोय. बुद्धी माझी माझ्याकडेच आहे. जरी बघितलं मला बरेच जण बोलले बोला म्हणजे तुमचा भाव आहे, भाव आहे म्हणजे ना, दिसतो ना, आहे ना. प्रत्येक सचिन भाऊ आहे पुढचा. आणि मित्रांनो मोठेपणा चोदवीत नाही, सांगत नाही, मोठेपणा सांगत नाही. असे 10 तयार करून ठेवले, 10 बुवा असे तयार केलेत. ह्यांचा एक दाखवायचा मला. मोठं म्हणतात तुम्ही कितका माझ्या ऋणांना मधलं मोठी संस्था असू द्या बुवा, असू द्या. मी म्हणतोय शुभेच्छा तुम्हाला, शुभेच्छा. तुम्ही एक तयार करा. माझे 10 तयार आहेत तसे. दिवाळीला उठवलं, दिवाळी तुमची दिवाळी घडी. नवीन पोरगा आहे बघा, एक पुढचं गाणं देतो. नको नको काय ऐकलं जगानी बघा या रामचंद्राला, हो जगानी बघा या रामचंद्राला, हमरेला तंगड्या झाडून येऊन आडवा, येऊन आडवा उगाच का गाडवा, येऊन आडवा उगाच का गाडवा. अरे कशाला करतोस तांडीव, येऊन आडवा उगाच गाडवा, कशाला करतोस तांडीव. लांब होरे नाही तर मारीन बाण, लांब होरे नाही तर मारीन बाण. अरे नेमका तर तुला मी गाडी, लांब होरे नाही तर मारीन बाण, नेमका तुला मी गाडी, लांब होरे नाही तर मारीन बाण, नेमका तुला मी गाडी, लांब होरे नाही तर मारीन बाण, नेमका तुला मी गाडी. येऊन आडवा उगाच गाडवा, येऊन आडवा उगाच गाडवा. अरे कशाला करतोस तांडीव, वेगळं समजायचं नाही. महाभारत येतोय, महाभारत अर्जुनाच्या
समोर जेव्हा शिखंडी आला शिखंडीला म्हणतोय अर्जुन ऐका काय म्हणायचं बाबा तो कसा आमचा चाललाय झगडा मधी कशाला हवा हिजडा मधी कशाला हवा हिजडा मधी कशाला हवा हिजडा रणात बांधून आलास पगडा रणात बांधून आलास पगडा करून टाकील तुला मी रगडा करून टाकील तुला मी रगडा करून टाकील तुला मी रगडा रणात बांधून आलास पगडा करून टाकील तुझा मी रगडा करून टाकील तुझा मी रगडा करून टाकील तुझा मी रगडा हो जयपतीला दुर्योधन म्हणाला जयपतीला दुर्योधन म्हणाला आणि येऊन बस माझ्या मांडीवर लांब होई नाही तर मारीन लांब होई नाही तर मारीन लांब होई नाही तर मारीन अर्जुनाच्या धनुष्याचं नाव गांडीवाडी अर्जुनाच्या धनुष्याचं नाव गांडीवाडी तुम्ही काहीतरी समजू नका तुमची मारावी मी नाही हो पण दोन पोर आहेत तुम्ही गैरसमज करून घेऊ मला बोलता इथं बोल शाहीर तुमच्यासारखं आम्ही पण आमच्या शाहीर बोलायचं नाही फालतू बोलणार नाही देऊन बोलणार आता दिवाळी उठवतो बघा बक्षीस घे पहिले राजू आणि माझी पण सुशांतदा यांच्याकडून 500 रुपये हे आश्रमात राहणारी माझी पोर आहे आणि म्हणून तुमची पाय पडून तुमची माफी मागतो मी तुम्हाला जेवढी तुम्ही मला सेवा दिली तेवढी देऊ शकलो नाही माझ्या रसिकांची पण तो पण हत्याला कशी तयार केलं बघा वासनेच्या पायी खेळती वासनेच्या पायी खेळती कोवळाची वाशी वासनेच्या पायी खेळती कोवळाची वाशी अशा नरधम भडव्याना त्या चौकात फाशी वासनेच्या पायी खेळती कोवळाची वाशी वासनेच्या पायी खेळती कोवळाची वाशी अशा नराधम भडव्याना त्या चौकात फाशी 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 वासनेच्या पायी खेळती कोवळाची वाशी वासनेच्या पायी खेळती कोवळाची वाशी अशा नराधम भडव्याना त्या चौकात फाशी अशा नराधम भडव्याना त्या चौकात फाशी अशा नराधम भडव्याना त्या चौकात फाशी अशा नराधम भडव्याना त्या चौकात फाशी
करून अत्याचार वरून हे घेतात प्राण करून अत्याचार वरून हे घेतात प्राण आई बहिणीची आता राहिली न जाण म्हणून अत्याचार करून हे घेतात प्राण करून अत्याचार वरून हे घेतात प्राण करून अत्याचार वरून हे घेतात प्राण लाज वाटे आई बापाला एवढंच नकोशी लाज अशा नराधम भडव्यांना त्या चौकात फाशी अशा नराधम भडव्यांना त्या चौकात फाशी अशा नराधम भडव्यांना त्या चौकात फाशी वासनेच्या पायी खेळती कोवळ्याची वाशी वासनेच्या पायी खेळती कोवळ्याची वाशी अशा नराधम भडव्यांना त्या चौकात फाशी 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 सुरक्षित नाही आता राहिली नार तुकडे तुकडे करून तिला हो करतात ठार पशुतुल्य उपद्रव है भीती न कशाशी तिला जराशी जराशी पशुतुल्य उपद्रव है भीती न जराशी अशा नराधम भडव्यांना त्या चौकात फाशी 1 2 3 4 नजर गाठोड्यावरती अरे आले आपण बसले जपून कलमाच्या झाडावरती काना तू आधी या गोकुळामधी काना तू आधी या गोकुळामधी आहेस बदनामना बाळकृष्ण तू आधी या गोकुळामधी आहेस बदनामना मला दिसला ये लांबना मला दिसला ये लांबना याचा काळा काळा श्यामना 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 यमुनेच्या काठावरती नजर गाठोड्यावरती यमुनेच्या काठावरती नजर गाठोड्यावरती आले आपण बसले आपण कलमाच्या झाडावरती काना तू आधी त्या गोकुळामधी काना तू आधी त्या गोकुळामधी आहे बदनामना मला दिसला ये लांबना याचा काळा काळा श्यामना मला दिसला ये लांबना याचा काळा काळा श्यामना दिसला ये लांबना याचा काळा काळा श्यामना मला दिसला ये लांबना याचा काळा काळा श्यामना ऐका खरं म्हणजे दादा बरीचशी गाणी आहेत अजून पण नको जगल्या वाचल्यास सेवा दिली करायला हरकत नाही मी तुमच्याकडं भांडून किंवा तुमच्याकडे बसेला लावून कार्यक्रम मागणार नाही द्यायचं असेल तर द्या कार्यक्रम पुन्हा ठेवा मी म्हणणार माझ्या ऐपतीप्रमाणे आजच्या या प्रसंगाप्रमाणे मी तुमच्याशी सगळ्या समाजासमोर कार्यक्रम मी ठेवलाय कोण म्हणून घ्यावी एवढी माझी इच्छा आहे एवढी माझी अपेक्षा आहे तुमच्या समोर
जगलो वाचलो तर पुढच्या वर्षी येईन फ्रेश मध्ये आणि बॉलचा फेस काढायचा. टेन्शन घ्यायचं नाही. तुम्हाला काय मी मी मास्क लावलाय. अरे मास्क लावलाय. तुमचं उत्तर मी दिलंय. तुमचं उत्तर मी दिलेलं आहे. बटाट काय खातात उद्या बॉल बाकऱ्यावर बसवा. बाकऱ्यावर ह्याला कोंबडीव नका बसू. ह्याला बाकऱ्यावर बसवायचं आणि उद्या बाकराच कापता. कोंबडी कुठं कोंबडी कुठं सांगितलंय का काय दप्तर तू सांगितलं द्यायचं उत्तर नसेल मान्य तो नाही म्हणायचं. इथं जिवंत आहे. शागिर्द 2 तयार केलेले तुम्ही बघितलं. तुम्ही पूजेचा पण केली त्या बाबतीत तुमचा नादच नाही हे तुम्ही करता बरोबर. गोड बोलून कशी मागायची हे तुमच्याकडूनच आम्ही शिकलो. तुमच्याकडून शिकलो आम्ही. गोड बोलायचं